तो जीवा तुझाच गोडवा ऐक साजण या थोड्या क्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। तुम्ही जे आता प्रेममध्ये रील्स पाहिली ती इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालली आणि तुम्हाला सर्वांच्या सुद्धा कमेंट येत होता की या सॉन्गवरती आपल्या रील्सचं टोटल आण म्हणून। तर आपण आणलेला आहे, खूपच सोपे हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं तुम्ही पण करू शकता कॅपकटमधून। आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केला आहे, जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ह्या व्हिडिओसाठी मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, खाली दिलेलं आहे। आणि हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आणि जो तुमचा इथे फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, 9.16चा रेशो आहे तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बटन एकदा परफेक्ट इथून सेट करून घ्यायचा। अशा प्रकारे इथून परफेक्ट सेट झाल्यानंतर हा फोटो इथे आपल्या पहिल्या एन्जॉय यायचे आणि इथे तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचं, याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा बीट व्हिडिओ आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे। जे आता आपल्याला काय करायचं इथून थोडं स्क्रोल करायचे, इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमचा जो सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि आपण ज्या व्हिडिओमध्ये बीट दिले आहे त्यानुसार आपल्याला हा जो फोटो आहे इथून स्पीड करायचा आहे, जसं इथे मी सांगतो तशा प्रकारे। तर इथे तुम्ही बघू शकाल की जिथे आपली बीट बदलते ना तिथे अशा प्रकारे इथून आल्यानंतर तिथे यायचं आहे। येते आल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करू, इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे, तर इथे तुम्ही बघू शकाल की ती आपली बीट आहे ती चेंज होते, तर इथून स्प्लिट करूया। त्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया, इथे चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करूया। इथून आता इथे आपली बीट चेंज होते, इथून स्प्लिट करूया हा फोटो। तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत नाहीचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून ओव्हरलेच्या ऑप्शनवरती जाऊन इथून डिलीट करून टाकायचा आहे। डिलीट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, ते पहिल्यांदा जुटचं यायचं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला हे जे PNG दिले इमोजी PNG इथून तुम्हाला इथे ॲड करायचे आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची। अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण फोटो ॲड केलेले म्हणजे तिसऱ्यांचा होता त्यांना आपल्याला आहे ना ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे तो। तर तो कसं करायचं, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे, ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं आहे, फिल्टर्सवरती आता क्लिक करायचं आहे, रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला आहे ना गोल्ड 200 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तशा प्रकारे त्याच्या पुढचा फोटो इथून करायचा आहे। त्याच्यानंतर जसं बीट व्हिडिओमध्ये फोटो आहेत ना त्या फोटोला इथून हा जो इफेक्ट आहे इथून देऊन घ्यायचा पुढच्या, म्हणजे एक ही बीट झाली ना आपली, ही सॉन्गची मोठी बीट आहे, त्याच्या पुढचे जे दोन फोटो असतील ते तुम्हाला करायचे, पुन्हा जी मोठी बीट आहे त्याच्या पुढचे दोन हे फोटो आहेत ते करायचे अशा प्रकारे। तर इथून तुम्हाला तशाशिवाय हे जे फोटो आहे ते ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचे। घेतल्यानंतर आता काय करतो मी इथे फोटो सुद्धा इथून ॲड करून सुद्धा घेतो, म्हणजे फोटो बीटनुसार इथून ॲड आणि त्यांना तो फिल्टर आहे तर अशा प्रकारे देऊन घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते सर्व बीटनुसार इथून करून घेतले आहेत, इथून ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा केलेले आहेत जसं तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे। तर आता सिम्पली आपल्या ह्या फोटोला आहे ते इफेक्ट द्यायचे। आता जसं इथून मी इफेक्ट सांगेल ना तसे पण तुम्ही तुमच्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून ॲड करायचे। एक इफेक्ट सांगितलं की एक इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इनमधले आणि कॉम्बोमधले मी इफेक्ट सांगेल, तर जो पण ऑप्शन असेल त्यामध्ये जाऊन तुम्हाला तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। आता इथे आपल्या पहिला जो फोटो आहे त्याला कॉम्बोमधलाच एक इफेक्ट आहे तो द्यायचा आहे। तर कॉम्बोमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते द्यायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या स्ट्रेच आणि डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, कॉम्बोमध्ये मिळून जाईल। पुन्हा आपल्या कॉम्बोमध्येच थांबायचं, या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल ते त्यानंतर आता आपल्या इथे इनचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते त्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला ट्रेन 1चा जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे त्या फोटोला, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते त्यानंतर इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर या फोटोला आपल्याला ना सिम्पली इनमधला सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा, पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते द्यायचा आहे।
या फोटोपाशी आल्यानंतर कंपोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कंपोज ऑप्शनमध्ये आल्यानंतर या फोटो आपल्या प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या डिस्टोराईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या स्ट्रेच आणि डिस्टोरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्या फोटोला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे ना त्या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि इथून ह्या फोटोला इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून सिम्पली सर्व इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर फोटोला सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे इफेक्ट आहे ते इथून तुमच्या फोटोला इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिले एन्जुट यायचं आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड येते 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या एन्जुट थांबायचं आहे. आता पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल ओपन. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढीच ठेवायची, फक्त शेवटून थोडी अशा प्रकारे कमी करा जसे इथे आपण केली तशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचा आहे. तर इथे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना फिंगरो ग्लेअर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. नाव चुकते माझं ते घेताना बट स्क्रीनवरती तुम्हाला मिळून जाईल. तर सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. तर इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवा. सॉरी. त्याच्यानंतर आपल्याला आता 5 सेकंदाची तिथला जो फोटो आहे तिथे यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला हा 5 सेकंदाची तिथला फोटो आहे ना तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आहे ना 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं. त्याच्या थोडं पुढं जसं इथे आपण आलो तशा प्रकारे येत आल्यानंतर तुम्ही सिम्पली तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरच क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ऑप्टिकल स्कॅन हा जो इफेक्ट आहे तुम्ही जो सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 8 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि त्याची साईज रेंज ट्विस्ट कलर स्पीड असेल ते संपूर्ण यायचं 100पर्यंत आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाचा तिथला फोटो आहे ना तिथे यायचं जिथून आपण स्प्लिट केला तिथे येत्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ना ग्लोईंग स्लाइसमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे ना तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. तुम्हाला स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.